आज समाजात अनेक घटक आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. अशा घटकांच्या गरजा पूर्ण करून त्यांचा समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणं गरजेचं आहे. अनेक वंचित मुले-मुली शिक्षणापासून दूर आहेत. अशा मुला-मुलींसाठी निरंजन सेवाभावी संस्था करत असलेलं कार्य फार मोठं आहे. मुलांना शिक्षित करून त्यांच्या पायावर उभं करण्यासाठी संस्थेचा पुढाकार कौतुकास्पद आहे. आज प्रत्येक जण आपल्या दैनंदिन कामात व्यस्त आहे, परंतु अशा दुर्लक्षित घटकांसाठी कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे. तो निरंजन संस्थेनं घेतला आहे. अशा मदत करणाऱ्या संस्थांची संख्या वाढली पाहिजे. त्यामुळे समाजातील दुःख नाहीसं होण्यास नक्कीच मदत होईल. शिक्षण हा बालकांचा हक्क असल्यानं त्यांना तो मिळाला पाहिजे आणि त्यासाठी प्रत्येकानं आपलं योगदान द्यावं. तसेच निरंजन सेवाभावी संस्थेचे हे काम संपूर्ण राज्याला दिशादर्शक ठरेल, असं प्रतिपादन उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांनी केलंय. निरंजन सेवाभावी संस्था यांचा जो एक पालकत्व अभियान आहे याचा 12वा वर्ष आहे. आम्ही दरवर्ष शांतिकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन आणि आयलभ नगरतर्फे त्यांना सपोर्ट करत असतो. एक संपूर्ण म्हणजे प्रत्येक स्टुडंट्सपर्यंत पोचण्याचा त्यांचा जो मानस आहे आणि जे योग्य स्टुडंट्स आहेत त्यांच्यापर्यंत दरवर्षी पोचतात. 25,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना त्यांनी हे बॅग्स आणि किट्स दिलेले आहे आणि त्यांचा आनंद पाहून एक वेगळा आनंद आम्हाला सुद्धा होत आहे. मी निरंजन सेवाभावी संस्थेनं माझी शुभेच्छा देतो आणि असंच त्यांनी काम करत राहावं ईश्वराची प्रार्थना करतो. धन्यवाद. निरंजन सेवाभावी संस्थेच्या वतीनं गरजू व गरीब विद्यार्थ्यांचं शैक्षणिक पालकत्व घेण्यात आलं. याप्रसंगी उद्योजक नरेंद्र फिरोदिया, उद्योजक संजय पुगालिया, उद्योजक अनुराग धूत, निरंजन संस्थेचे अतुल डागा, स्वप्नील कुलकर्णी, विशाल झंवर, सुमित चांडक, राहुल झंवर, निलेश बिहानी, किरण मणियार, अमित खटोड, मुकुंद धूत, सुहास चांडक, रवी काबरा, योगेश सिक्ची, जयेश कासट, विजय तुपे, धीरज धूत, सतीश मुरकुटे, दिनेश भाटिया, राहुल ओझा, भूषण मालू, संग्राम सारडा, मनीष सोमानी, योगेश लामतुरे, निलेश बेहानी, योगेश बजाज, धीरज डागा, योगिता कुलकर्णी, प्राजक्ता डागा आदी उपस्थित होते. यावेळी अनिरुद्ध धूत म्हणाले, गेल्या 12 वर्षांपासून जिल्ह्यात निरंतर सेवाभावी संस्था ही काम करत आहे. या संस्थेचं काम वाडी वस्त्यांवरील उपेक्षित घटकांतील गोरगरीब विद्यार्थ्यांचं शैक्षणिक पालकत्व स्वीकारणे व शिक्षणाबाबत विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी समजून घेणे हे आहे. त्यांच्या या कार्यास आमचे सदैव सहकार्य राहील. निरंजन सेवाभावी संस्था यांना मी शुभेच्छा देतो. यांचा मी फार अभिनंदन करतो की हे लोक फार चांगलं काम करत आहे शैक्षणिक पालकत्वाचा आणि बरेचसे दुसरे सोशल प्रोजेक्ट्स करत आहे. तर मी यांच्याशी असोसिएटेड आहे. मी यांच्या प्रकल्पाला मी सपोर्ट करतो आणि मी त्यांना शुभेच्छा देतो की असंच त्यांनी करत राहावं. थँक्यू. या प्रसंगी संजय पुगलिया म्हणाले, जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. समाजात अनेक दुःख दुर्लक्षित घटक आहेत. त्यांचे दुःख काही प्रमाणात आपण नक्कीच वाटून घेऊ शकतो. आपल्या छोट्याशा मदतीनं मुलांचे भविष्य उज्ज्वल होणार असले तरी त्यात आपला सहभाग असलाच पाहिजे. निरंजन संस्था ही मुलांचं भविष्य घडवत असल्याचं सांगितलंय. अतुल डागा म्हणाले की या आमच्या उपक्रमामध्ये सर्वांचं सहकार्य मिळत आहे. यापुढे ते मिळत राहील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांचंही मोठे सहकार्य मिळत आहे. आज 650 विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारण्यात आले आहे. मुलांना कोणत्याही प्रकारची शैक्षणिक अडचण येऊ नये यासाठी संस्था कार्यरत राहणार आहे. कार्यक्रमाचं प्रास्ताविक जयेश कासट यांनी निरंजन संस्थेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. नमस्कार, मी निरंजन सेवाभावी संस्था अहमदनगर सदस्य स्वप्नील कुलकर्णी. आज इथे माऊली संकुल इथे निरंजन सेवाभावी संस्थेचा 12वा शैक्षणिक पालकत्वाचा समारंभ पार पडला. या कार्यक्रमामध्ये आम्ही 24 शाळांचे जवळपास 630 मुलांचे शैक्षणिक पालकत्व घेतले. या शैक्षणिक पालकत्वामध्ये आम्ही मुलांना एक शैक्षणिक किट प्रदान केली. त्या शैक्षणिक किटमध्ये त्यांना दप्तर, स्टेशनरी, वह्या, 12 महिने पुरतील एवढ्या वह्या, कंपास, पेटी, टिफिन बॉक्स, वॉटर बॉटल, ड्रॉइंग किट्स असं सर्व जे त्यांना वर्षभर पुरेल त्याचबरोबर त्यांना आम्ही ट्रॅकसूट, टोपी हे पण दिले आहे वस्तू. तर अशा प्रकारे हा सोहळा इथे पार पडला. इथे बरेचसे मान्यवर आज उपस्थित राहिले. त्यामध्ये नरेंद्र फिरोदिया, अनुराग धूत सर, संजय पुगालिया सर असे विविध संस्थांचा आणि मान्यवरांचा या कार्यक्रमाला हातभार लागला. त्यामुळे आम्ही असे कार्यक्रम घेऊ शकलो. त्यामुळे सर्वांचे धन्यवाद. थँक्यू. सूत्रसंचालन आर.जे. प्रसन्न यांनी केलं तर आभार स्वप्नील कुलकर्णी यांनी मांडले. यावेळी शिक्षक लहू बोराटे यांनी आकर्षक अशी रांगोळी रेखाटली होती.